अतिथी मान्यवर आपण पाहतोय सुंदरम डिजिटल्सच्या आमचे सन्माननीय विपुलजी पटेल असतील, प्रवीण पाटील या दोन्ही आम्ही पाहतोय सुंदरम डिजिटलच्या आमचे सर्व स्टाफला मी विनंती करेन, काही आमच्या मॅनेजमेंट सुंदरम डिजिटलच्या माध्यमातून तुम्हाला अनेक फेस्टिवलसाठी ही व्हॅन तुम्हाला रेंटवर मिळेल। तर अरविंदजी पटेल साहेब यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। चला मॅच ऑन होईल। अनिकेत म्हात्रे आणि फलंदाज पाहतोय साहिल म्हात्रे। बॅटिंग टीम यावेळेला आपण जरूर पाहूया। I11 कोण दोन्ही संघ बलाढ्य, एका बाजूला संघ आपण पाहिला आज 2 नाद करताना दोन्ही नामांकित संघ। आज शिवसेना तालुका प्रमुख या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचा सर्व प्रेक्षक वर्ग त्यांचा आपण धन्यवाद देऊया। I11 कोण आणि गजानन स्पोर्ट्स वाकलन अवी बोईरचा संघ इथे खेळतो। यस, पहिलं षटक। उद्देश पाटीलला पाहते बॅटिंग करताना। अनिकेत म्हात्रे 5 षटकांचा पूर्वार्ध। साहिल आहे स्ट्रायकर एंडला, अनिकेत आहे। साहिलला 1 चेंडू खेळला। उद्देश हे षटक, पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फटका बनवला साहिलच्या बॅट मधून। हा तडाखेबंद स्ट्रोक षटकार। बाईचे वाढ दिवसाला आहे माणूस लयतो गे, आहे माणूस लयतो गे। आणि इथे मात्र धक्का मिळेल बॅटिंग टीम I11 कोण संघाला। तर प्रथमेश माहिती आणि आम्ही पाहिलो नांदगावचे सपोर्टर JNPTचे मॅनेजर्स आज त्यांची उपस्थिती आम्ही पाहिली, त्यांचं मनापासून धन्यवाद देतो। चला लक्ष देऊया मॅचकडे। तेजसभाई ठाकूर असतील नांदगावचे टेस्ट ऑफ आग्री हॉटेलचे युवा उद्योजक, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। बॅड लक टीम नांदगाव मात्र या अगोदरचा सामना जिंकला तो मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई संघानं। गोलंदाज उद्देश पाटील। ओ लाईन चांगली होती, इनसाइड सर्कल, प्रयत्न कमालीचे। सामना जिंकला तर दोन्ही संघाला महत्वाचं। या अगोदरचा सामना जिंकला धाकटी जुई संघानं। आज वातावरण पाहिलं थोडासा थंडावा आहे। आज आपण पाहतोय थोडा गारवा सुद्धा। काही प्रेक्षक वर्ग तर उद्देशला आपण जरूर पाहूया। गोलंदाजी करत असताना 1 षटकार आल्यानंतर कमबॅक कसा असावा। डॉट, षटकार, विकेट, सिंगल, 5वा चेंडू डॉट आला, धावा दाफलकावरती 7। उद्देश पाटील नेक्स्ट बॉल। ओ कनेक्शन होत नाही, कमालीची गोलंदाजी।
पॉवर प्ले 1चा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना टीम I11 कोण या संघाला आपण जरूर पाहतो. तर एकूण धावा दाफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावा 7 रन्स. चौकात आता होऊ दे थेट भावाचा बर्थडे सेल. अरे कधी कुठाई सोबत असतो सूरज करनुके. धन्यवाद. तर सचिन दादा मुंडे फक्त कपडेच नाही तर विचार ब्रँड असायला हवं आणि आज आम्ही पाहतोय विचाराचे ब्रँड असणाऱ्या सचिन दादा मुंडे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि उद्या 7 मार्च सुरू झाल्या आपण त्यांचा वाढदिवसाचा जल्लोष सुद्धा या शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये पाहणार आहोत. सचिन दादा मुंडे आज त्यांचा वाढदिवस. सन्मानाकडे वळतो. आमचे सन्मानी पाहुणे सुंदरम डिजिटलचे आमचे सन्मान्य अतिथी मान्यवर यांचा आम्ही सन्मान करतो. मी आमच्या आकाश ठाकरे असतील, प्रतीक जाधव, प्रवीण पाटील, विपुल पटेल असतील. आज सुंदरम डिजिटल्स तुम्हाला अनेक इव्हेंट्समध्ये ही व्हॅन रेंटवर मिळणार आहे आणि आज त्या सन्मान्य पाहुण्यांचा आम्ही इथे सन्मान करतो. आपण इथे आलात, अमूल्य वेळ दिला, तुमचं संयोजक आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद. विकी जाधव हॅट्रिकसाठी 2000, मयुरेशसाठी हे पारितोषिक आले. सेकंड ओव्हर. तर संतोष मुंडे यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो. मी प्रतीक जाधव, आकाश ठाकरे यांना विनंती करेन त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. प्रकाशजी तवळे यांचा सुद्धा इथे सन्मान होईल. बघा शांत वातावरण आहे. काय गोलंदाजी सूर्य वाकल्यांकडून. पहिल्या चेंडूवर डॉट, त्यानंतर विकेट मिळाली. आतापर्यंत बॅटिंग करत असताना आज पाली संघाने 2 घवघवीत यश मिळवलं आणि तो संघ थेट पोहोचला. आज जरूर पाहिलं सुपर ट्रेलमध्ये त्या संघाला आपण जाताना पाहतो. आज एक संघ सुद्धा क्वालिफाय होईल. या अगोदरचा सामना जिंकला मिलित विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई रोहितच्या संघानं. तर नवीन फलंदाज सरकला, बाद झाला. आपण फलंदाज जरूर पाहिलं. साहिल मात्रे बाद झाला, अक्षय मात्रे बाद झाला, अनिकेत अजूनही आणि नवीन फलंदाज सरकलाय अक्षय गाताडे. मयूर मात्रे कोण, जयश्री गाताडे कोण, आज कोणचे बिग सपोर्टर, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा दाफलकावरती 7 बॅटिंग करत असताना टीम I11 कोण. किती टार्गेट सेट होईल या मैदानावर. धावांचं उच्चांक पाहिलं 93 धावा बनवल्या होत्या. स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरेनं या अगोदर 93 बनवल्या. मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई संघानं स्पोर्टिंग विकेट. तर पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान होते. प्रतीक जाधव असतील, आमचे प्रवीण पाटील, आकाश तात्रे असतील. पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान इथे केला जातोय. मयुरेश भोईर राउंड विकेटनं लॉफ करतो डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक रेडियम. यस, गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. धावफलक पुढे सर्कल. टोटल रन्स आतापर्यंत पाहिल्या तर एकूण धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. डॉट, विकेट, सिंगल आले आणि धावा धावफलकावरती टोटल आपण पाहतो 8. जी सुरुवात हवी आहे ना I11 कोण संघाला तिथे गिअर अप करावं लागेल. चांगला खेळ होणं खूप महत्वाचं आहे. मयुरेश फटका खेळलाय, बनवलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्र खाली. पंच इशारा करतील, अंपायर सिग्नल. निर्णयाची वाट पाहूया आपण. यस, 6 रन.
धावांची गती हवी होती ती गती प्राप्त केली. आपण जरूर पाहतोय यावेळेला बॅटिंग करत असताना अपेक्षा जरूर अनिकेत या फलंदाजाकडे ताकद आहे, मैदान गाजवण्याची क्षमता याच्याकडे. आतापर्यंत एकूण धावा दाफलकावरती 14 रन्स. सेकंड ओव्हर राऊंड विकेटनं ताकदीचा वापर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक रेडी सिंगल मिळेल. अनिकेतचं थांबणं टीम I11 कोण संघाला खूप महत्त्वाचे. या मैदानावर जर तुम्ही दिमाखानं खेळणार, समयसूचकतेनं खेळणार, हुशारीनं खेळणार तर धावा या मैदानावर होताना पाहिले. सेकंड ओव्हर धावा दाफलकावरची टोटल पाहते 15 रन्स दाफलकावर. राऊंड विकेटनं वन्स अगेन फटका बनवण्याचा प्रयत्न वेगाने गेला. पंचांचा इशारा, षटक समाप्त. आणि एकूण धावा दाफलकावरची टोटल पाहूया. 2 षटकानंतर धावसंख्या आपण जरूर पाहतोय 15 धावा आहेत. स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित शिवसेना तालुका प्रमुख चषक 7 मार्च सुरू झाला. या स्पर्धेची फायनल रात्र. आज आमचे मास्टर माइंड सचिन दादा मुंडे, आज त्यांचा वाढदिवस. आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. 3 षटकांचा खेळ बाकी. चला मॅच ऑन ठेवा, वेळेला महत्त्व देतो आपण. आज एक संघ आम्ही क्वालिफाय करणार होतो, मात्र काही संबंध जोपासावे लागतात. कालसुद्धा आम्ही एक संघ क्वालिफाय होतो कारण काही स्टुडंटची एक्झाम होती, त्यामुळे मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला, सर्वांना समजावून घेतलं. मात्र उद्या काही करून आम्ही लवकर स्पर्धा सुरू करणार आहोत. उद्देशनं पहिल्या ओव्हरमध्ये 7 दिल्या, 15 धावा आहेत. बॅटिंग करताना टीम I11 कोण. उद्देश पाटील. पहिला चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक रेडियम. समय सूचकता आहे अनिकेत त्यासाठी ओळखला जातो. चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये त्याची गुणवत्ता आम्ही पाहिली. जेव्हा जेव्हा गावासाठी खेळला, अफलातून खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला. आणि आता I11 कोण हीच अपेक्षा आहे की अनिकेतचा चांगला खेळ व्हावा. 4 मध्ये 8 खेळतो, ज्यामधून एक चांगला फटका पाहिला. नवीन आले फलंदाज अक्षय, ज्याच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे, तो सुद्धा या मॅचला कलाटणी देऊ शकतो. ऑन साइडला क्षेत्र खाली, कठीण असेल अडवणं. चेंडू गेला 4 धावेसाठी. चौकार. बारा वाजून 16 मिनिटं. थोडा वेग आम्हाला हवाय. आज 2 संघ क्वालिफाय होतील, एक करणार होतो, मात्र त्यानंतर मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला का आज 2 संघ आपण क्वालिफाय करूया. WTC लाईव्ह वाहिनी नक्कीच आमचे काही प्रेक्षक वर्ग स्पर्धा पाहत असतील तर तुम्ही नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चेंडू पाहिला, चतुर पद्धतीनं खेळला, चाणक्य रणनीती इम्प्लिमेंट केली. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. उद्देशला पाहूया. एकूण धावा दाफलकावरची टोटल धावा एकूण 21. 2 गडी बाद. गजानन स्पोर्ट्स वाकलन हा संघ अवीय भोईरचं नेतृत्व. अनिकेतचा I11 कोण. तिसरं षटक. उद्देश पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला ड्राईव्ह करतो, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक रेडियम. 1 धावेसाठी प्रयत्न झाले, 1 ने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स आतापर्यंत 5 षटकामध्ये किती टार्गेट सेट होणार.
मात्र गोलंदाजीचा दर्जा आतापर्यंत दाखवला, ज्यामध्ये उद्देशनं 7 दिला, मयुरेश भोईरनं धावा दिल्या होत्या 8 आणि आता उद्देशचं हे तिसरं षटक. संघाचा प्रमुख गोलंदाज त्याला ओळखला जातो उद्देश. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, डीप कडे स्लॅश केले चेंडूला, डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू गेलाय, जरूर या चेंडूवर येतील 4 धावा चौकार. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. सिंगल चौकार, सिंगल सिंगल, चौथ्या चेंडूवर सिंगल, 5व्या चेंडूवर चौकार आला. धावा फलकावरती टोटल 26. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 षटक आहेत आणि अनिकेतला माहिती आहे इथे सावध खेळणं खूप महत्वाचं आहे. अक्षयला नेक्स्ट बॉल उद्देश समोर ठेवला, लेग स्टिकच्या बाहेर, क्लिअरली स्पष्ट झालं. पंचांचा इशारा येईल, वाईटचा कॉल. संघ पुढे सरकेल. एकूण धावा फलकावर टोटल धावसंख्या आपण जरूर पाहिली 27. चंद्रकांत पालकर आमची अप्रतिम स्कोरर, ज्यांनी या स्पर्धेला खूप चांगली साथ आम्हाला दिली. आज मनोहर पाटील वाजे असतील, मंगेश पाटील शिरवली, आज WTC लाईव्ह, संपूर्ण सर्वांचं छान योगदान. धावा होणं I11 कोणला खूप महत्वाचं आहे. डीप बॅकवर्डकडे धाव घेण्याची तयारी, धावांची भूक असावी. यस बॅटिंग टीम I11 कोण संघ पोहोचला. या 2 धावेनं संघ वेगाने पुढे सरकेल. टोटल रन्स पाहिलं, 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावा फलकावरती 29. तर लकी ड्रॉ कुपन कुणाला हवं असेल तर नक्कीच संपर्क साधा, सूचना आम्ही देतोय. आणि नक्कीच आम्हाला सांगतात का साईद और लॉन आपण बुक करू नक्कीच, कारण 7 मार्च त्यानंतर 8 मार्च आपण पाहतो. बिंदासबाईंची स्पर्धा शिवसेना तालुका प्रमुख चषक, 3 बाईक 3 स्पोर्ट सायकल. 7 मार्च आपल्याला शेवटची रात्र. चला थोडं स्पीडअप करा, अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे. 3 षटकानंतर धावा 29, गडी बाद झाले 2. बॅटिंग टीम I11 कोण. अवी भोईर या संघाचं नेतृत्व करतात. आता ते षटक हाताळतील. तर अवी भोईर आलेत 4थं षटक घेऊन. मंगेश पाटील असतील आमचे युवा समालोचक, आज मनोहर असतील. अवी भोईर मॅचकडे वळतो. 29 ड्राईव्ह करतो मिड ऑफ कडे, जरूर तयारी दाखवली आणि I11 कोण संघाला समोर वाकलन संघ किती टार्गेट सेट होईल. या अगोदरचा सामना जिंकला रोहित गरजच्या विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई संघानं. कमालीचा खेळ जशा पद्धतीनं खेळला स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज, त्याच धावा उभ्या केला. मात्र या स्पर्धेमध्ये विसरून चालणार नाही जो शनी कोपरा संघ जो 94चा पाठलाग करत होता. बॅटच्या मधोमध जरूर
सुरक्षित आहे. अनिकेत सावध पद्धतीने खेळतो, अक्षत सावध पद्धतीने खेळतो. त्यांना माहिती आहे एक षटकामध्ये धुलाई झाली तर धावा संघासाठी बऱ्यापैकी जमवू शकतो आणि एखादं टार्गेट सेट झालं 55-60 तर आपण फाईट बॅक करू शकतो. चौथं षटक प्रगती पथावर धावा दाफलकावरती 32 2 गडी बाद. अभि भोईरला आपण पाहतो चौथं षटक हाताळत असताना करंट रन रेट 9.60. गोलंदाज अभि भोईर समोर ठेवला, लॉफ करतो, डीप कडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि मिडॉफला हा चेंडू मिडॉफला पकडलाय. इनसाइड सर्कल, धाव मिळेल एक. आतापर्यंत अभि भोईर एकूण धावा दाफलकावरती टोटल आपण आतापर्यंत पाहिला 3 षटकं संपली, 3 चेंडू 33 धावा आहेत, 33. इथून अक्षय आणि अनिकेतला खेळावं लागेल. 7 मध्ये 12 अनिकेत, 7 मध्ये 13 अक्षय. अक्षय ओ इथे संधी जरूर, एज लागली, फटका फसला. थोडा नाराज आहे अनिकेत, त्याला थांबायचं होतं. I11 कोणसाठी संघर्ष करायचा होता, मात्र इथे मिळाली विकेट. तर 3 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावर 33 2 गडी बाद. टॉस जिंकला. या मॅच मध्ये आपण संघ जरूर पाहतो कोण संघानं आणि त्यांनी पसंती दिली बॅटिंगला. गजानन स्पोर्ट्स वाकलन संघ अभि भोईरचं नेतृत्व आज पालीनं 2 सामने जिंकलेत. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅचकडे. बॅटिंग करत असताना टीम I11 कोण टार्गेट त्यांना हवंय, सेफ टार्गेटकडे प्रयत्न करायचे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे सुद्धा. अगदी चांगल्या पद्धतीनं खेळ झाला तर धावा होतील. अक्षयकडे ती क्षमता आहे, 1-2 मोठे फटके आले तर कमबॅक करू शकतो आणि ती तयारी. अभि भोईर पुढचा चेंडू. वाकलन संघ यंगिस्तानचा संघ. वाकलन हे नाव नेहमी टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेचं राहिले आणि आज यंगिस्तान खेळते या गावची. ओ साथ मिळत नाही यष्टीरक्षक. आतापर्यंत एकूण धावा पाहूया बॅटिंग टीम. टोटल रन्स आतापर्यंत स्क्रीनवर आपण पाहतोय 33. चौथं षटक मार्गस्थ असताना 33 3 गडी बाद. षटक हाताळतोय पुन्हा एकदा अभि भोईर. ओ समोर ठेवला, ट्राय करतो, डीप खडे आणि नक्कीच आणखीन एक आपण पाहतो इथे बॉलिंग करत असताना चौथं षटक मार्गस्थ. जी सुरुवात झाली होती बघा, 7 आल्या 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या. अभि भोईरचं हे षटक पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करणारा I11 कोण आणि आतापर्यंत चौथं षटक आपण पाहिलं तर अभिचं डिटेल्स. सिंगल, 2 धावा सिंगल आली तिसऱ्या चेंडूवर, त्यानंतर विकेट मिळाली. 5वा चेंडू डॉट पाहिला आणि 6व्या चेंडूवर विकेट. मात्र अभिचं डिटेल्स ऑफ बॉलिंग पाहिलं, बॉलिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, तर त्यांनी धावा दिल्या फक्त 4 2 विकेट. गुड बॉलिंग. खूप छान लक्ष दिलं मंगेश. पूर्वेचं खरंच कौतुक करायला पाहिजे. हार्डवर्क पर्सनॅलिटी आणि स्मार्ट वर्कला सुद्धा तेवढं महत्त्व देतो पूर्वेश. आणि पूर्वेशनं आम्हाला सांगितले उद्या ते रेस्ट करणार आहेत काही करून, कारण उद्या स्वतः CEO ओनर्स येणार आहेत आणि पूर्वेश अगदी उद्या वेगवेगळ्या मॅनेजमेंटवर ते काम करणार आहेत आणि उद्या पूर्वेशला WTC कडून सुट्टी मिळणार आहे, माहिती आम्हाला मिळते. तर लास्ट ओव्हर एकूण धावा दाफलकावरती 33 4 गडी बाद. बॅटिंग करते I11 कोण.
ऋषी भोईर शेवटचं षटक धावा दाफलकावरती 33 4 गडी बाद. पहिला चेंडू फुटवरचा वापर ऑफ स्टिकच्या बाहेर गेलाय आणि यस मेन अंपायर सिग्नल. वाईटचा कॉल येईल, संघ पुढे सरकेल. 5वं षटक मार्गस्थ असताना बाहेर भरपूर होता आणि तिथे खेळण्याचा कमालीचा प्रयत्न होता. अक्षयकडून संघाला खूप काही अपेक्षा असतात. बलवान फलंदाज आहे, जरी 2-3 फटके आले तर डोक्यामध्ये अक्षयचा तेच असेल तर आपण फाईटबॅक देऊ शकतो. ऋषी भोईर राऊंड विकेट. ओ ट्राय करतो डीप कडे, फिल्डर येईल वेगानं. यस धाव घेण्याची तयारी. गुड रनिंग. अक्षयचं थांबण्या संघ हितासाठी खूप महत्वाचे, तो खेळ करावा लागेल. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. अक्षय खेळतो वैयक्तिक 8 मध्ये 15. त्याला साथ देण्यासाठी मनीष आलाय. 6व्या क्रमांकाचा मनीष. अक्षय आला होता. क्रमांक अक्षय गाथाडे क्रमांक 4 वर. धावा दाफलकावरती 36 4 गडी बाद. चेंडू शिल्लक 5. ऋषी नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह करतो डीप कडे, फिल्डर रेडी. यस प्रयत्न झालेत. धाव घेण्याची तयारी. गुड रनिंग. 2+2 टोटल रन्स 38 रन्स ऑन बोर्ड. चेंडू शिल्लक 4 आणि बॅटिंग करताना I11 कोण. ऋषी भोईरला पाहूया. 4 चेंडूचा खेळ बाकी. धावा दाफलकावरती 38. चेंडू शिल्लक 4 आतापर्यंत. करंट 108.77 राऊंड विकेटनं. समोर ठेवला, लॉफ केला. ओ थोडा मिस टायमिंग. जेल होणार का? सोडलाय. कुणाचा जेल सोडला? अक्षय निघाले 2 धावेसाठी. क्विक रनिंग. अक्षयचं थांबणं संघासाठी खूप खूप महत्वाचं आहे. ऋषीचा चेंडू पाहिला आपण रिप्ले मध्ये. फ्रंट फुटला आले, ऑफ स्टिम वरून चेंडू चालला होता. संधी होती, थोडं कॅच घेणं डिफिकल्ट. बिंदासबाईंची स्पर्धा आम्ही पाहतोय. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे मानसपुत्र आणि आमचे आधारस्तंभ आणि बिंदासबाईंच्या नावाची स्पर्धा आहे. 40 धावा 4 विकेट. चेंडू शिल्लक 3. बॅटिंग टीम यावेळेला I11 कोण. आक्रमण करतोय. जेल सोडल्यानंतर ओ गुड कॅच. थोडेसे धडपडले. अक्षयचा आज लक चांगले. धावा दाफलकावरची टोटल. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणारा I11 कोण. शेवटचं षटक मार्गाचं असताना धावा आपण जरूर पाहिलं. 40 4 गडी बाद. चेंडू शिल्लक आतापर्यंत आपण जरूर पाहूया. खोला टाकला. ड्राईव्ह करतो डीप कडे, पाठलाग जरूर डीप पॉइंट कडे. 2 क्षेत्ररक्षक कव्हर वरून आले. शॉर्ट पॉइंटचे क्षेत्ररक्षक गेले. सिंगल मिळाली. धाव कडून 11 मध्ये 20 काढलाय. शेवट गोड करणार का? ऋषी सारखा नामांकित गोलंदाज. धावा 42. करंट 108.69. लास्ट बॉल. अक्षयला मोठा फटका पाहिजे आणि ती भूक त्याच्याकडे. शेवटचा चेंडू पायावर टाकला आणि अगदी पंचांनी पाहिलं आणि पंचांनी घोषित सुद्धा केलं. बॅट्समन आउट. पायचीत. एकूण धावा 42. 43चं टार्गेट. चला फिल्डिंग करेन. व्यक्तिमत्व शिवसेना तालुका प्रमुख बिंदासबाईंची स्पर्धा आणि काही वेळातच आजचे बर्थडे बॉय सचिन दादा मुंडे यांचे इथे काही वेळातच आगमन होईल आणि आज सर्व स्तरामधून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि सचिन दादा मुंडे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यस दुसऱ्या अंकामध्ये आवाज ऐकूया आपण आमचे युवा दमदार समालोचक मंगेश पाटील शिरवले यांचा आवाज ऐकूया. दुसरं सत्र सुरू होईल. चला वेळ घेऊ नका कारण
अजूनही एक मॅच पेंडिंग आहे. 12:32 झालेत. उद्या मात्र वेळेवर स्पर्धा सुरू होईल. गुरुनाथजी ठोंबरे यांचा वाढदिवस आपण पाहिला आणि राम माळी असतील, त्यानंतर आनंद माळी त्यांचे वर्गमित्र होते, त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. चला मॅच ऑन होईल. चला लगेच सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅच पाहायला मिळतं पहिल्या फेरीमध्ये ही शेवटची मॅच, चौथी मॅच. एका साईडला I11 कोण आणि त्या संघासमोर फाईट करत असताना गजानन स्पोर्ट वाकलन. या दोन संघांदरम्यान ही तुम्हाला मॅच पाहायला मिळतं. पहिला पूर्वार्ध पाहिलं जिथे बॅटिंग केली I11 कोण टीमनं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 5 षटकांच्या अखेरीत धावा जमा केला. 43 धाब्यांचा लक्ष्य आता सेकंद 17 मध्ये गजानन स्पोर्ट वाकलन टीमला. खरं तर वाकलन टीम समोर हा लक्ष्य कशा रीतीनं पार केलं जाईल की या लक्ष्यामध्ये अडचणी आता सेकंद 17 मध्ये निर्माण करेल I11 कोण टीम. आज ज्यांचा वाढदिवस पाहतोय अगदी दमदार व्यक्तिमत्व, या स्पर्धेचे मुख्य प्राणी ते खरं तर सचिनदादा मुंडे यांचा आज वाढदिवस आणि त्यांना कॉमेंट्री बॉक्समधून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आज स्पर्धेची 6वी रात्र तुम्हाला पाहायला मिळतं जिथे पहिली फेरी आणि चौथी मॅच. चला क्षेत्रशः सजून घ्या. लगेच विनंती करेन कोण टीमला की उशीर करू नका, अजून एक सामना आपल्याला खेळवायचा, त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण थोडा फास्ट केला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ऋषी भोईर आणि मयुरेश भोईर ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. लक्ष पाहिलं तर मॅचमध्ये प्रवास करायचा 43 धाब्यांचा लक्ष्य सेकंद 17 मध्ये पार करायचा गजानन स्पोर्ट वाकलन टीमला. चला पास करा. क्षेत्रशः सजून घ्या. विनंती असेल I11 कोण टीमला. 30 बॉल आणि 43 धाब्यांचा लक्ष्य. तर सेकंद 17 लक्ष्य 43 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये. चला अंपायर्स लगेच आपण मॅचला सुरुवात करा, कारण की अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा, त्याच्यामुळे विनंती करेन की कोण टीम आपण देखील वेळेनुसार खेळ मैदानाच्या आतमध्ये करा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असेल आकाश मात्रे. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिला मुख्य ट्रम्प कार्ड I11 कोण टीमचा. 30 बॉल 43 धाब्यांचं लक्ष्य सेकंद 17 मध्ये. तर मात्र गजानन स्पोर्ट वाकलन टीम समोर पंचाचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिला बॉल हलक्यात पुश केला. क्षेत्ररक्षक आहे टार्गेटचा प्रयत्न झाला तोपर्यंत सेफ पॉपी स्क्रीजवरती फलंदाज ऋषी भोईर पोहोचतो. यांना पहिल्या बॉलवरती सिंगल आले. एका धाब्यानं वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट हे ओपन केलं. पहिला षटक महत्वाचा, अगदी मॅन्डेटरी पॉवर सारखं षटक फेकत असताना गोलंदाज तुम्ही आकाश मात्रेला पाहता. सेकंड बॉल स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती मयुरेश भोईर. वेगवान बॉल
तेवढा चांगला फटका मयुरेशच्या पाठमधून धडाका मिळती सा टोकला षटकार. सचिन मुंडे श्रीमंत बघूया जन्मालाच बघूया सोन्याचा तोंडा चमचा घेऊन आलाय. क्रिकेटची नशा भरलेली आहे म्हणून सचिन मुंडेनी हातात बॅट धरलेली आहे. फायनल मारली खानावच्या मंगेश मास्टर माइंड सचिन दादा मुंडे आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गोलंदाज तयार. हा फटका देखील चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती पाहिलं तर सिंगलला प्राधान्य एकेरी दाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तो मात्र 8 या आकड्यावरती 43 धाब्यांचं लक्ष पार करायचा. सेकंड 17 मध्ये वाकलन टीमला सलामीची जोडी ऋषी भोईरांना फलंदाज मयुरेश भोईर ही दोन सलामीर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मयुरेशच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलं आणि त्याच्यानंतर ही सिंगल वैयक्तिक 7 धावांचं योगदान सध्या मयुरेशने दिलं. गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा आकाश हा प्रॅकर पूल केलाय फुल अँड सक्सेसफुल चिन्ह फेकून दिला पाकवस कवरच्या डोक्यावरना हा षटकार फलंदाज ऋषी भोईरच्या पाठमधून. शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीर आक्रमण करतो सध्या अगेन्स्ट केलेला I11 कोण संघावरती आकाशवरती आक्रमण केलंय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. समोर पुन्हा एकदा ऋषी भोईर हलक्या हाताने पोच केला सन्मान दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. संघ 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अगदी चांगला खेळ दोन्ही फलंदाज आक्रमण त्याच्यानंतर सिंगल डबल विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. सध्या बॅटिंग करत असताना गजानन स्पोर्ट वाकलन संघ. शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज आकाश मात्रे समोर मयुरेश भोईर हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड ऑन मध्ये चेंडूची अडवणी केली आणि अंतिम बॉल डॉट आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या. बॅटिंग करत असताना वाकलन टीमसाठी तब्बल 15. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावायला 15 बॅटिंग करत असताना गजानन स्पोर्ट वाकलन टीमसाठी 2 सलामीर ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये करत असताना 43 धाब्यांचं लक्ष आणि तो लक्ष मनामध्ये सेट करून इथे मात्र फाईट करते वाकलन टीम. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली राहिली. आता मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल I11 कोण टीमला. जर कमबॅक करायचं असेल ना तर विकेटसाठी तुम्हाला झालं विकेटसाठी कट रचावा लागेल तेव्हाच या मॅचमध्ये कमबॅक करू शकता. विकेटच मॅचला वाचू शकता. सध्या I11 कोण संघ वाकलन संघाचे पॅकेज प्रेमबाई पाटील आपण जर आला असाल तर आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत मात्रे हा दुसरा ट्रम्प कार्ड I11 कोण टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राइक एंडवरती ऋषी भोईर हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंडवरती पाहता. 3 बॉलमध्ये 8 धाब्यांचे योगदान सध्या ऋषी भोईरने दिला. गोलंदाज तयार. पहिला बॉल हलक्या हाताने पोच केला ड्राईव्ह केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न ओव्हर थ्रोचा धाबा
प्रत्येक धाव महत्वाच्या ना ते वाचवण्याचा प्रयत्न कराल. जर अशा चुका केल्या ना I11 कोण टीमला तर मॅच पासून दूर जाईल. या बॉलवरती 2 धावा आल्यात. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना गजानन स्पोर्ट वाकलन टीम विकेटसाठी प्रयत्न मॅचमध्ये करावे लागतील. I11 कोण टीमला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत मात्रे समोर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती फलंदाज ऋषी भोईर. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या. चांगली फलंदाजी अगदी समजदारनं सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय ऋषी भोईर. सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो. तो मात्र बॅटिंग करत असताना तुम्ही वाकलन संघ पाहता. स्ट्राईक रुटीन झाली. स्ट्राईकवरती मयुरेश भोईर हा फलंदाज. संघ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सिंगल डबलनं देखील सामना जिंकू शकताना त्याच रणनीतीनुसार मॅचमध्ये फलंदाजी. हो प्रहार केला. फटका चांगला फाईन रिझममध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू वेगानं चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज मयुरेश भोईरच्या बॅटमधून हा दमदार चौकार. आहे गारे धावेनं संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती. हो हा देखील फटका चांगला. 5च्या रडारमध्ये प्रॉपर टायमिंग पाहिल्यानं चेंडू चाललाय ऑन साईडला. 6 धावांसाठी हा दुसरा षटकार फलंदाज मयुरेश भोईरच्या बॅटमधून. त्याला 6 धावेनं संघ 28 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज जरूर झाली. क्षेत्ररक्षक आहेत चकवा दिला. बॅकअप भरपूर चांगलं मिळालं आणि तोपर्यंत संधी या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. एकेरी धावेला प्राधान्य. संघ 29 या आकड्यावरती चांगल्या स्थितीमध्ये सध्या बॅटिंग करत असताना गजानन स्पोर्ट वाकलन संघ स्टार्ट भरपूर चांगलं मिळालं. 2 सलामीर अद्यापिक खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्यात. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर वाकलन टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी ऋषी भोईर आणि मयुरेश भोईरनं स्थळ टोकला. भरपूर चांगला खेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने या मॅचमध्ये पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. कॉल झालं नाही आहे योग्य. त्याच्या कारणास्तव जीवनदान मिळेल ऋषी भोईरला. मिळेल सिंगल. बॅटिंग करत असताना गजानन स्पोर्ट वाकलन टीमला 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. आता येणारे 18 बॉल आणि गरज मॅच मध्ये अवघ्या 13 धावांची. अवघ्या आता 13 धावांची गरज. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग या 12 मध्ये 30 धावा 15च्या सरासरीनं धावा सध्या बॅटिंग करत असताना गजानन स्पोर्ट वाकलन टीमनं बनवल्यात. आता येणारे 18 बॉल आणि अवघ्या 13 धावांची गरज. समोर फलंदाज पाहिलं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पुन्हा एकदा ऋषी भोईर हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय मात्रे. तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मॅचमध्ये I11 कोण टीमनं केला. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. यस लाईन खराब पंचानं दंडित घोषित केला. 80चा वाईट. अवंतर 1 धाव ही जोडली जाईल आणि अवंत धावेनं संघ 31 31 आकड्यावरती आता 18 मध्ये करायच्यात. मॅचमध्ये बॅटिंग करत असताना वाकलन टीमला अवघ्या 12 धावा. पुढचा बॉल अक्षय. पुलटास बॉल आला ऑन द कार्पेट. ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस नाही. एकच धावेनं समाधान. एका धावेनं संघ 32 या आकड्यावरती चांगली बॅटिंग करतोय सध्या ऋषी भोईर यांना फलंदाज मयुरेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 43 धावेचं लक्ष वाकलन टीम समोर होतं आणि तो लक्ष पार करत असताना
दोन्ही फलंदाजांना अगदी चांगले योगदान दिलंय जिथे संघ मॅचमध्ये पकड मजबूत करतोय. ऑफसाईडला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफमध्ये उचलते फेकते, पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. षटक तिसरं मार्गस्थ. या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी जर मॅचमध्ये कमबॅक करायचं तर वारंवार तुम्हाला डॉट चेंडू वारंवार विकेट हा कारनामा जर केला ना I11 कोण टीमनं तरच हा सामना जिंकू शकतो. मात्र समोर आपण पाहिलं तर ऋषी भोईर प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पुन्हा एकदा अल्लाउंद कार्पेंट फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा सिंगल. मागील 3 बॉलमध्ये 3 सिंगल डबलला प्राधान्य सध्या देत असताना आपण ऋषी भोईरांना मयुरेश भोईरला पाहतोय, कारण की जाणल्या सिंगल डबलनं देखील सामना जिंकू शकता. आणि 30 रणनीती ती स्ट्रॅटजी मॅचमध्ये आपण या दोन्ही फलंदाजी पाहतोय. पुढचा बॉल अनिकेत बॅकफुटवरती पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा सिंगल. 4 बॉल 4 सिंगल पाहिला. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. अजूनही आपण विचार केला तर 8 धाब्यांची गरज. समोर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती ऋषी. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा की वाईट अतिरिक्त धावेल आणि संघ 36 या आकड्यावरती. आता अवघ्या 7 धावांची गरज मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना गजानन स्पोर्ट वाकलन टीमला 2 सलामीर अद्याप खेळपट्टीवरती आणि तेवढंच चांगलं खेळ आपल्याला या दोन्ही फलंदाजा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आडव्या बॅटनं थर्ड मॅनला हा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू वेगानं चालला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी हा चौकार. तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसा आला, ना समाजसेवेची थँक्यू. आता अवघ्या 3 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. शेवटचा अंतिम वार समोर ऋषी. स्लोवर बॉल छेंद स्पेस गतीमध्ये परिवर्तन. अंतिम बॉल डॉट आलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ 40 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि गरज मॅचमध्ये सध्या बॅटिंग करत असताना गजानन स्पोर्ट वाकलन टीमला अवघ्या 3 धाब्यांची. पुढची मॅच द्वितीय फेरीनं दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट धाकटी जुई टीमच्या संगणकाला विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ जिंकेल तो लगेच धाकटी जुई टीम समोर फाईट करेल. आणि सुपर पेसाठी आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ कोणता दाखल होईल हे पाहणं गरजेचं आहे. पहिला संघ पाहिला जय बापदेव पाली टीम रोहित पाटीचा संघ जो सुपर पेसाठी दाखल झाला. मात्र आज या रात्रीमध्ये दुसरा संघ कोणता सुपर तर नक्कीच आपण पाहतोय रोशन जो धाकटी जुई संघ आज खेळणार आहेत आणि या संघाचे बिग सपोर्टर अगदी काही दिवसापूर्वी विंदने प्रीमियर लीगची दर्जेदार स्पर्धा आपण पाहिली आणि A1 जोडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमचे प्रसिद्ध उद्योजक यशस्वी आयोजक A1 जोडी माजी सरपंच शक्तीबाई म्हात्रे आणि उपसरपंच मंगेशजी गरज साहेब या दोन्ही मान्यवरांचे इथे आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन का अतिथी कक्षामध्ये आपण आसन ग्रहण करावं. धन्यवाद. माजी सरपंच शक्तीबाई म्हात्रे आणि उपसरपंच मंगेशजी गरज. धन्यवाद. तर आज सामना जिंकला. अभिनंदन टीम गजानन स्पोर्ट वाकलन टीम. चला लगेच विनंती करेन संघनायकाला की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. जॉईन होते टॉस बॉक्समध्ये. पुन्हा एकदा आमचे अच्छा पूर्णपणे या स्पर्धेला कव्हर करत असताना आमचे अगदी मराठीचे एक दमदार आवाज सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय ते आमचे नक्कीच सागर मांडवकर सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये ऐकायला मिळेल. तर नक्कीच आपण टॉस करूया. धाकटी जुईचे कॅप्टन आलेत आणि टॉस इथे होईल 4 ओव्हर मॅच. चला टॉस आपण करतोय. विजय आमचे मुंडे असतील, आपण संपर्क साधा. तर टॉस आपण करणार आहोत. तर टॉस इथे करूया. आज सचिन दादा मुंडे आज त्यांचा वाढ